नोव्हेंबरला निवडणुका सुरू झाल्या. नगरपालिकेची निवडणूक डिसेंबरला झाली. त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती झाली. त्यानंतर विधान परिषदेची निवडणूक झाली. 22 तारखेला निकाल झाला. 23 पासून आम्ही कामकाजाला सुरुवात केली. आता जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 1.5 महिना विधान परिषदेला होता आणि या सगळ्या 5-6 महिन्याचा जो कालावधी आहे तो बहुतांशी म्हणजे 20-25% कामकाजामध्ये आणि 75% प्रचारामध्ये आणि इतरत्र फिरण्यामध्ये गेले असल्यामुळं बऱ्याच अडचणी म्हणजे बार्शीतलाच विषय नाही, संपूर्ण राज्यामधली ही परिस्थिती आहे की सगळ्या निवडणुका असल्यामुळं त्या ठिकाणी काही व्यवस्थित सुरळीतपणा नसायचा. परंतु आता सगळी स्थिरता आलेली आहे. आज या ठिकाणी बार्शी नगरपालिकेच्या या होत असलेल्या बैठकीला उपस्थित बार्शी शहराच्या प्रथम नागरिक निशाताई, तेजस्विनीताई, आवर्जून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, शिवसाहेब आहेत, सगळे उपनगराध्यक्ष रोहित आहेत, सगळे नगरसेवक बंधू भगिनी, सगळे कर्मचारी आणि अधिकारी. आज या ठिकाणी मी आपल्याला पत्रकाराला सांगू इच्छितो की दर आठवड्याला आमची बैठक या ठिकाणी नगरपालिकेमध्ये होणार, पंचायत समितीमध्ये होणार, मी जिल्हा परिषदेला पण त्या ठिकाणी जाणार. त्या ठिकाणी पण काही कामकाजाच्या बाबतीमध्ये आम्हाला लक्ष देणं क्रमप्राप्त आहे. कारण ज्या विश्वासानं आमच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे, मग बाजार समिती आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती, नगरपालिका, ह्या सगळ्या संस्थांमध्ये आठवड्यातनं एक तास, 1 तास, 1.5 तास असं सगळ्या ठिकाणी जाऊन आम्हाला कामकाज त्या ठिकाणी अत्यंत गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहेत. एकंदरीत बार्शी शहरातील विकास कामांच्या बाबतीमध्ये आढावा बैठक झालेली आहे, तर त्या बाबतीत काय? आता तुम्हालाही माहिती आहे की गेल्या वेळेस पण बॉडी आमचीच होती. आशिबाई नगराध्यक्ष होते, सगळे नगरसेवक होते. आता आमच्या तेजस्विनीताई नगराध्यक्ष आहेत, सगळे नगरसेवक बंधू भगिनी या ठिकाणी अत्यंत. आता आमचं जरी थोडा निवडणुकांच्यामध्ये आम्ही व्यस्त असलो तरी या ठिकाणी सगळं कामकाज व्यवस्थितपणानं चालू आहे. आज आपण अख्ख्या पूर्ण शहरामध्ये पाहिलं किंवा शहराचे सगळे जोडणारे रस्ते पाहिले तर सगळे कामकाज पूर्वी झालेलं आहे. आता जे काही शेवटच्या टप्प्यामध्ये विधानसभेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ज्या मंजुऱ्या आणल्या होत्या त्या मंजुऱ्या आणल्यानंतर प्रशासकाचा कालावधी होता. आता डिसेंबरमध्ये निवडणूक झाली खरं आहे, परंतु जे इथं काम करणारा जो वर्ग आहे सगळा, मग कोणी ठेकेदारी पद्धतीनं काही कॉन्क्रीटची कामं असतील किंवा कुठलं पाणी पुरवठ्याचा विषय आहे, आरोग्याचा विषय आहे, सगळे विषय हे विषय हाताळत असताना या ठिकाणी एकतर निधीची कमतरता. तुम्हाला मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की 25 कोटी रुपये आपल्याला नगरपालिकेची देणी देण्याकरता आपण उपलब्ध करून घेतलेले शासनाने. आणि माझ्या माहितीप्रमाणे आमदार असताना एक ठराविक जर रक्कम या ठिकाणी खर्च झाली असेल नगरपालिकेची, काय मेंटेनन्सला, लाईटला किंवा दुरुस्ती वगैरे काय कामकाज झालं, तर उर्वरित सगळे शॉपिंग सेंटर असतील, रस्ते असतील, भुयारी गटर असेल, अमृत 2 मधली पाणी पुरवठा योजना असेल, हे सगळी कामं, वैशिष्ट्यपूर्ण योजना आहे, दलित इतर योजना आहे, दलित वस्तीच्या माध्यमातून असेल किंवा ह्या सगळ्या योजना शासनाच्या योजनेतून जवळपास माझ्या माहितीप्रमाणे आता शिवसाहेब पण असतील, ताई पण आहेत, 90 ते 95% आपण रक्कम शासनाकडनं खिचून या ठिकाणी निधी आणला. त्याच्यामुळं आपण एवढं या ठिकाणी कामकाज करू शकलो. कारण सरकारचा जर सपोर्ट स्थानिक स्वराज्य संस्थेला असेल, आता तुम्ही बार्शी नगरपालिकेचा सगळा एरिया बघा आणि तुम्ही इतर ठिकाणची परिस्थिती बघा, काय तुम्हाला जाणवते बघा. आज पाणी पुरवठा योजनेला एवढे पैसे मिळाले आहेत आणि सगळ्या ज्या रस्ते, गटारी, दिवाबत्ती सगळे, आणि उगाच कुठंतरी एखादं आता काम आम्ही युद्ध पातळीवर घेतलं की टीका करणे किंवा टिप्पणी करणे किंवा एक कुठेतरी चुका काढणे. पण नैसर्गिक अडचण आल्यानंतर पाणी पुरवठ्याच्या बाबतीत एवढी जर एक विषय सोडला तर माझ्या माहितीप्रमाणे सगळ्या स्तरावरती आपण चांगल्या पद्धतीने काम करतो. आता आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की त्या दिवशी 6 वाजता बैठक घेतली आणि ते सगळं सुरळीत लावलेलं. आता माझ्या माहितीप्रमाणे मला कुठं दिसत नाही. आता घरकुलाच्या बाबतीमध्ये असेल किंवा आता उदाहरणार्थ मला एक माहिती मिळाली, आता पोलच्या बाबतीमध्ये आम्ही सर्वे करायला सांगितलं. आता 160 पोल दलित वस्तीमध्ये लागतात आणि 240 पोल नव्यानं शहरामध्ये अविकसित भागामध्ये लागतात की लाईट आपल्याला त्या ठिकाणी द्यायची सगळ्या नागरिकांना. आता हे काम होत आलं की मला वाटतं काही तर पत्रकार परिषद घेऊन आम्ही काम केलं. अरे तुम्हाला कोणी विचारतंय, कोण विचारतंय ह्यांना सांगा.
ह्यांना एक टाचणी इकडे इकडे करता आली ना 1.5 वर्षामध्ये. आणि ही माणसं जर आम्हाला तत्वज्ञान आता पाण्याच्या बाबतीमध्ये काय ह्यांचं क्रेडिट घेण्याचा संबंध आहे? आंदोलन केलं म्हणून पाणी आलं का? आता ह्यांनी आंदोलन केलं म्हणून पाणी आलं का? मुळात पाणी 50% धरण भरलेलं होतं. तुम्हालाही माहिती आहे सगळ्या पत्रकार बांधवांना. एल निनोचा कधी पाणी त्या पिरियडमध्ये मध्यंतरीच्या गेल्या 15 दिवसापूर्वीचे मी पुण्याला आलो, ईडीला भेटलो धुमाळ साहेबाला, परत चोपडे साहेब म्हणून चीफ इंजिनियर आहेत त्यांना भेटलो, त्यांच्याकडनं रिपोर्ट घेतला, मुंबईला गेलो, विखे पाटील साहेबाला भेटलो, मुख्यमंत्री महोदयांना भेटलो ना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सूचना दिल्या की पाणी सोडा. सिनेकाटला पाणी सोडलं, तुम्ही साक्षीदार आहेत सगळे. आणि ते पाणी आता गणेश तलावामध्ये आलं, रौतळ्यामध्ये आलं, त्याचं पर्क्युलेशन व्यवस्थित झालं, बोरला पाणी वाढायला लागलं, विहिरीला पाणी वाढायला लागलं, नंतर सगळ्या आपल्या विहिरीसुद्धा सगळ्या कोरड्या पडल्या होत्या. आणि हे पाणी आता 12-13 दिवसातून यायचं, आता 6-7 दिवसावर आलं, आता 4-5 दिवसावर ह्यांच्या आंदोलनामुळे व्हायला लागलं. ह्यांना नेहमी म्हणजे न केलेल्या कामाचं क्रेडिट घेण्याचा ह्यांचा सातत्यानं प्रयत्न असतो. आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात त्यांनी 1.5 वर्षात काय केलं? तर मग आपण मी सांगितलं पाणी पुरवठ्याचं. आता रेल्वे कुठून जाते, पाईपलाईन कुठून आहे, मी रेल्वेतनं पाईपलाईन बघतो. म्हणजे आता हे असली जर वक्तव्य असतील तर त्याचा अर्थ सगळ्या जनतेनं समजून घ्यावा की काही अडचणी आहेत. आत्ताच मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना फोन केलेला आहे, गुरुवारी किंवा शुक्रवारी बैठक आयोजित होईल आणि ज्या पाणी पुरवठ्याच्या आपल्या योजना जी नवीन आहे 296 कोटीचे आता 100 कोटी रुपये आपल्याला मंजूर झाले, त्याचा GR पण येईल आणि युद्ध पातळीवरती आपण ते काम करणार आहे. त्याचा जनरेटर पण त्या ठिकाणी बसतंय आणि त्याची सुद्धा अडचण आपण दूर करू. नॅशनल हायवे आणि बार्शी पाणी पुरवठा योजनेच्याकरता गुरुवारी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होईल. एवढा जर विषय सोडला, बाकीचं सांगा बरं काय? एवढ्यावरच म्हणजे बोट ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. भाऊ, आता गाड्यांचा लिलाव काढला होता अण्णाभाऊ साठे शॉपिंग सेंटरच्या इथं. तिथं कोणताही उद्योजक ते गाड्या खरेदी करण्यासाठी तिथं उपस्थित राहिला नाही असं शिवसाहेबांनी स्वतः सांगितलं. तर मग ही कुठंतरी म्हणजे उद्योजकांना जी अडचण निर्माण झाली त्याच्यावर तुम्ही काय सोल्युशन काढणार का? कारण की टपऱ्या आपल्या इथं भरपूर आहेत, मोठ्या प्रमाणात आहेत. मग त्यांचं जे एस.टी. स्टँडच्या बाहेर असतील किंवा वन वेमध्ये असतील तर त्यांना कुठेतरी ते गाड्यामध्ये स्थलांतरित करण्यासाठी काही मदत केली जाणार आहे का नगरपालिकेकडनं? मला मी सांगू इच्छितो की तुम्ही म्हणताल की मी काहीतरी तिसरीकडे विषय नेतो. मी भाषणामध्ये पण सांगितलेलं आहे, प्रचाराच्या दरम्यान असेल किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमामध्ये, की ज्यावेळेस त्या तालुक्याची आर्थिक स्थिती मजबूत होती, एकतर आपला व्यापाऱ्यांच्या जीवावरती मजबूत आहे. आपल्या जुने कर्मवीर मामासाहेब जगदाळे, भाऊसाहेब झाडबुके, परत आपले काकासाहेब सुलाके, भरपुले अण्णा त्या काळामध्ये, परत लोकरे गुरुजी, ही जी काही जुनी जाणती मंडळी, आणखीन असंख्य, आता मी काही सगळी नावं जरी नाही घेतली तरी थोडं माफ करा मला, परंतु ह्यांनी शिक्षणाची सोय केली, त्याच्यामुळे शिक्षणाचं एक माहेरघर, व्यापारी स्वतःच्या ताकदीवरती या ठिकाणी निर्माण झाले आणि मेडिकल क्षेत्रामध्ये मामांच्या पुण्यानं शिक्षण घेऊन डॉक्टर तयार झाले आणि ते काही पुण्या मुंबईला गेले नाहीत, बार्शीमध्ये ती सेवा. ह्या सगळ्यांमुळं अर्थकारण बऱ्यापैकी आहे आणि काही आम्हाला सत्तेमध्ये थोडाफार संधी मिळाली काम करण्याची, त्याच्यामुळं उपसा सिंचन वगैरे डेव्हलपमेंटमुळं बार्शीचा अर्थकारण मजबूत आहे. नाहीतर गेली 9 वेळेस मिरविते आहेत, आम्ही एवढंही केलं आणि त्याच्यातनं 7 वेळेस निवडून आलो. मग मी हाच प्रश्न मला सातत्यानं पडतो की आज पंढरपूरला जी दुकानं आहेत शॉपिंग सेंटर, त्या शॉपिंग सेंटरच्या एका दुकानासमोर 10 ग्राहक असतात आणि आपल्या एका शॉपिंग सेंटरच्या दुकानापुढं 2च असतात. ही तफावत काय? की आपल्या इकडं बागायत क्षेत्र नाही. आज नशिबानं फडणवीस साहेबांच्या आशीर्वादानं मार्गदर्शनातनं आज 50,000 एकर जमीन आपली बागायत होती या 6 महिन्यामध्ये आणि पुढं भविष्यात आपण 50,000 एकर करतोय. ह्या बागायत क्षेत्रवाल्यानंतर शेतकऱ्याकडे पैसा उपलब्ध होणार आहे आणि ती आर्थिक आवक आपली उलाढाल मोठी होणार आहे. त्यामुळं आपले शॉपिंग सेंटर चालतील आणि MIDC एक MIDC यांना करणं झालं ना, आता ती MIDC कशी तर कार्यान्वित झाली, उद्योग उभारायला लागलेत, आणखी 3 MIDC आपण करतोय. त्याच्यामुळं उद्योग आणि पाणी या दोन्हीचं जर समन्वय साधलं आणि चांगल्या पद्धतीचं अर्थकारण झालं तरच तुम्हाला इथं पैसे जर खिशात आले तर खर्चाला गावात माणसं येणार ना. तुम्ही शॉपिंग सेंटरला आता तुम्ही 3-3 वेळेस, आता आम्ही बांधले सगळे शासनाच्या निधीतून, तरुण बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून आम्ही ते प्रयत्न केले, परंतु जो खंड पडतो मध्यंतरी आता 2024ला काहीच घेणं देणं नाही, माझा पराभव झाला. किती 1.5 वर्ष करतो 2 माणसाला निवडून दिलं, काय किती पाणी आणलं काय आणलं, हे हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. त्याच्यामुळं
अर्थकरण वाढल्याशिवाय शॉपिंग सेंटर चालणार नाही. त्यामुळं काही शॉपिंग सेंटर जे लिलाव झाले नाहीत किंवा मागणी आली नाही, त्यामुळं थोडं त्या ठिकाणी काही दुर्गंधी वगैरे काय काय प्रकार काय तिथं घाण वगैरे साचली. ह्या सगळा विचार करून गेल्या आठवड्यामध्येच मी माननीय शिवसाहेबाला, प्रांतसाहेबाला आणि नगररचनाकार या तिघांना पण सांगितलं, सूचना दिल्या आणि त्या अनुषंगानं बैठक झाली आणि त्यातले 25% डिपॉझिट आणि भाडं कमी केलेलं आहे. आता आणखीन नवी निविदा प्रसिद्ध करू, आला रिस्पॉन्स ठीक नाही तर आणखीन थोडं कमी करू आणि ते गाडी संपूर्ण देण्याची व्यवस्था करू. डिपॉझिटची रक्कम जास्त आहे असं लोकांचं. त्याचं कसं असतं की आपण जे बांधकाम करतो, बांधकामाचं जे मूल्यांकन आहे त्याच्यावरती ते आधारित राहते. त्याचं बांधकामाला किती खर्च झालेला आहे त्याच्यावरती काही त्याच्या किमती ठरल्या जातात. परंतु त्याच्यात असं एक कायदा त्रिसदस्यीय समिती आहे, त्याच्यामध्ये प्रांतसाहेब अध्यक्ष असतात, मुख्याधिकारी असतात आणि नगररचनाकार असतात. त्या ठिकाणी बैठक घेऊन त्याचे निर्णय घेताना पण त्याला निकष आहे की जर रिस्पॉन्स नाही आला तर एकदमच त्यांना 50% कमी करता येणार नाही, तर 25% कमी करता येते. आणि काही नगरपालिकेला अधिकार आहेत 10% पर्यंत बॉडीच्या मान्यतेनं सुद्धा आपण त्या ठिकाणी कमी करतो. तसे सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत आणि एक विषय मीटिंग त्या दिवशी झालेली आहे, 25% कमी करतोय रुईतळ वगैरे, त्याचबरोबर आपलं 17 नंबर शाळेचे. आणि मला वाटतं की आता ते जातील त्यातले शॉपिंग सेंटर वगैरे जातील गाडी. कुर्डवाडी रोड कधीपर्यंत पूर्ण होणार? आता तेच म्हणतोय मी की ही जी मग आता ह्यांना मी मुदत देतो, ह्यांनी आंदोलन करायचं आणि आंदोलन केल्यानंतर ह्यांनी टाइम लिमिट द्यायचं. आंदोलन केल्यानंतर 6 महिन्यात रस्ता तयार होणार, लिहून द्या. मग आम्ही थांबतो आणखी 6 महिने वाट बघत. ह्यांचं आंदोलन झालं की 6 महिने आम्ही हाताची गडी घालून बसतो, ह्यांच्या आंदोलनामुळं झालं असं आम्ही जाहीर करू. आम्ही पण त्यांना त्यांचे समर्थन करू. असं होणार आहे का? अरे आज तुम्ही तिथं कोण मंत्रालयात गेलंय का? कोणाचा 1 रुपया बिल द्यायचा विचार केलाय का? आज तुम्ही जाऊन बघा, त्या दिवशी ऑर्डर आणली मी ठोक निधीची आणि सगळ्यांचे पैसे अडकले होते. 2-2 वर्षाची बिलं राहिलेली होती. आत्ता कुठंतरी त्यांचे पैसे पुढच्या आठवड्यामध्ये रिलीज होतील. जर तुम्ही कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला पैसे नाही दिले किंवा कुठल्याही मजुरांना पैसे नाही दिले ते कसे काम करणार आहेत? मग तुम्ही काय टिंगले टवाळी करत होते का 1.5-2 वर्ष? 1 रुपया आणला गेला नाही बार्शी तालुक्याला, बार्शी शहराला, नगरपालिकेला. आणि कुणाचेच पैसे जात नसल्यामुळे कामं थांबली गेली. आता आम्ही सगळी तिथं पाटोळे मॅडम म्हणून आहेत सहसचिव माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये, त्यांच्याकडे सगळी यादी दिलेली आहे. आता 92 कोटीचा रस्ता असेल तो आपला ह्याचा लातूर रोडचा, परत 89 कोटीचे मधले रस्ते झालेले असतील किंवा 20 कोटीची एक ऑर्डर आलेली ती 10 कोटी अशा जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 220 कोटीच्याहून अधिक रकमेचे. आता त्यात काही डांबरीकरण, अलीपूर रस्त्याचं डांबरीकरण राहिलेलं आहे, तुळजापूर रस्त्याचं डांबरीकरण राहिलेलं आहे. सगळ्यांनी आपलं घासे गुंडाळे निवांत बसले होते कॉन्ट्रॅक्टर. आता पैसेच मिळणार नाहीत म्हणून सगळ्याला चिंता होती. ह्याच्याकरता काय पाठपुरावा केला? कुठल्या मंत्रालयात गेले? कधी गेले का कोण? मग आता मी थोडं आमदार साहेबांच्या आशीर्वादानं, जनतेच्या आशीर्वादानं झालो. मुनी पळापळी चालली ना, आता सगळ्यांना अशा पल्लवी झाल्यात की आता आमचे पैसे बुडणार नाहीत, आम्ही काम करू शकतो. आणि आता ही जी सगळ्या साईटवर जातोय किंवा सगळ्याला सांगतोय कामं करा मी आहे आणि तुम्ही काळजी करू नका, कोणाचे पैसे राहणार नाहीत. त्यामुळे आता सगळ्यांना प्रोत्साहन मिळायला लागले आणि कामं सुरू व्हायला लागले. उलटं नाचताही ना अंगण वाकडे ह्यांची परिस्थिती सगळ्यांची. भाऊ मागच्या आपण सांगितल्याप्रमाणे बार्शी शहरामध्ये बाजारपेठ, शिक्षण आणि आरोग्य याच्यामुळं अनेक भागातील लोकांचा ओढा बार्शीकडे आहे. आपण सातत्यानं प्रयत्न करून कोट्यावधींचा रुपयावर अनेक विकास कामं केली आहे. परंतु जो विस्तारित भाग आहे त्या भागामध्ये आणखी रस्ते, लाईट आणि गटारी याची कामं झालेली नाहीत किंवा पाणी पुरवठा, तर त्या संदर्भामध्ये काही उपाययोजना केल्या जातात? नक्कीच त्या ठिकाणी तुम्हालाही माहिती आहे की फक्त माझ्या माहितीप्रमाणे 4 कोटी रुपये काहीतरी आले, 4 का 5 कोटी, 2 वर्ष झाले. आत्ता आम्ही सगळं प्लॅनिंग केलंय आणि तुम्हाला मी मध्यंतरी सांगितलं आता हे पाणी पुरवठ्याचं 100 कोटीचं पॅकेज म्हणजे मीटिंगमध्ये मंजुरी झाली. फक्त ते जे अधिकृत ऑर्डर यायची राहिली ती. त्याचबरोबर DPDCतनं निधी येईल. आता पोलच्या बाबतीमध्ये सुद्धा पैसे येतील किंवा काय रस्ते आहेत, काय गटर आहेत, काय दिवाबत्ती आहेत, पाण्याच्या टाक्या एक आपल्याला रंगा रोडला, लातूर रोडला करायची, त्याची पण मंजुरी येईल. आणि सगळ्या अविकसित भागातले रस्ते, गटरे, दिवाबत्ती याला पैसे येत राहतील, काय अडचण येणार नाही. मागच्या 20 दिवसापूर्वी तुम्ही कचरा डेपोला अचानकपणे भेट दिली होती, त्यानंतर त्याच्यात काय बदल झाले का? काय तुम्ही आढावा घेतला त्याच्या बाबतीमध्ये? आणखीनही काही तज्ज्ञ लोकांना मध्यंतरी मी सांगितलं की थोडं बाहेर आम्ही 1 महिनाभर होतो सगळं. आता पुढच्या आठवड्यामध्ये त्यातले काही तज्ज्ञ आणलेले आहेत की बायोगॅसचा जो विषय आहे
त्याची निर्मिती त्या ठिकाणी आपल्याला जरूर करायची आहे. त्याच्यावरती जास्त फोकस करून आपण लवकरात लवकर तुम्हाला एक 5-6 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये फार मोठा बदल झालेला दिसेल.